नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते। एक महिना राहिला आहे गणपती बाप्पाच्या आगमनाला आणि सगळे त्या गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत आहे। गणपती बाप्पा इको फ्रेंडली हवाच अशी मागणी आता गणेश भक्तांकडून होत चालली आहे आणि जे आर्ट्स वर्कशॉप आहेत ते सुद्धा आता इको फ्रेंडली गणपती बनवण्यासाठी परत येत आहे। आपण आलो आहोत आता पवारनगर इथे सिद्धिविनायक वर्कशॉपमध्ये, ज्यांनी इको फ्रेंडली गणपतीला प्राधान्य दिलं आहे। आपल्याबरोबर जे सिद्धिविनायक वर्क्सचे एक मालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, इको फ्रेंडली गणपती आपण बनवलं, त्याबद्दल काय सांगाल? इको फ्रेंडली बनवण्यात मागचं उद्दिष्ट आहे की POP ते वितळत नाही, त्यामुळे जास्त वेगळा परिणाम होतो। तर हे कसे इको फ्रेंडली जे बनवले आम्ही, किमान 1 ते 1.5 तासामध्ये ते पूर्णपणे मेल्ट होऊन जातं। त्या दृष्टिकोनाने आम्ही बनवलं की प्रदूषणाला हानिकारक होऊ नये, त्या दृष्टिकोनाने आम्ही ह्या इको फ्रेंडलीच्या मूर्त्या बनवल्या आणि ह्या इको फ्रेंडलीच्या मूर्त्या एकदम सुंदर व सुबक आकर्षक मूर्त्या, जसे POPचे असायचे त्या प्रकारेच आम्ही इको फ्रेंडली मूर्त्या बनवल्या। किती वर्ष झाले आपण इको फ्रेंडली गणपती बनवत आहात? मला झाले आता एक 14 वर्ष झाले मी या बिझनेस करतो आहे मूर्त्यांचा। तर हा कालावधी जो आहे कमी तर 4 ते 5 वर्षापासून हा इको फ्रेंडलीचा क्रेज चालू झाला आहे आणि यावर्षी तर 100% इको फ्रेंडली लोकांचं मागणी आहे की आम्हाला इको फ्रेंडली मूर्त्या हवे। सरकारने पण आता इको फ्रेंडली गणपती बनवण्यावर भर दिला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सरकारने निर्णय जो घेतला आहे तो चांगला घेतला आहे आणि इको फ्रेंडली मूर्त्या तर अगदी योग्य त्या चांगल्या प्रकारे आहेत आणि सरकारने जो निर्णय घेतला आहे की POP बनवू नये, तर POPचं काय आता मोठ्या मूर्त्यांचं काय ते आम्ही चालू आहे की मोठ्या मूर्त्यांचं कसं काय करायचं, पण जे घरगुती मूर्त्या आम्ही सध्या तरी आम्ही इको फ्रेंडलीच्या हिशोबाने तयार केले। लोकांचा इको फ्रेंडली गणपती घेण्यासाठी जो वाढता प्रतिसाद आहे, त्याबद्दल लोकांचं काय असं म्हणणं असेल? म्हणणं असं काय की लोकांना तर इको फ्रेंडली मूर्त्याच हव्या आहेत आणि जर मंडळाच्या झाल्या तर मंडळाच्या सुद्धा पण आम्ही चालू आहे की लोक पण बोलतात, मंडळाचे सुद्धा लोक बोलतात की मोठ्या मूर्त्यासुद्धा आम्हाला इको फ्रेंडलीच्या दृष्टिकोनाने जर भेटलं तर अति उत्तम आहे। तर त्याचाही प्रयत्न चालू आहे, कारखानदार लोकांचा प्रयत्न चालू आहे। पण ते शक्य होतं का की जे मंडळाचे जे गणपती असतात ते 5 फुटापेक्षा जास्त असतात, मग इको फ्रेंडली गणपती बनवणे ते शक्य आहे का? शक्य तर होईल, कारण कागदाच्या लगद्याचे बनवल्या तर शक्य होऊ शकतं, पण त्याचा प्रयत्न चालू आहे सध्या। तर आता एवढं कन्फर्म नाही करू शकत की होईल की नाही, तर प्रयत्न चालू आहे की कसं काय करायचं। सध्या यांचं असं म्हणणं आहे की घरगुतीच इको फ्रेंडली गणपती बनत आहे, पण मंडळाचे जे मंडळवाले आहेत ते सुद्धा असं सांगत आहे की आम्हाला सुद्धा इको फ्रेंडली गणपती आहे पाहिजेच। तर जसं घरगुती गणपतीचे गणेश भक्तांनी इको फ्रेंडलीला जसं पसंती दिली आहे, तसे मंडळावाले पण पसंती देतील। फक्त ते इको फ्रेंडली गणपती बनवण्याचा ते प्रयत्न करत आहेत। जर ते बनवलं तर नक्कीच मंडळावाले पण इको फ्रेंडली गणपतीला पसंती देतील। धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या महाराष्ट्र 24 तासाची प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद। चांगली मोठी